श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी. उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चाललात. लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुनिया. म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले हे बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परियाजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊ नये ठाया. त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक म्हणू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. ऐशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुबाहू साजिरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले नयनी साचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्रांकारण. कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड शिरींचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळलासे अंतरी कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून. नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी येऊन राहिलो मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दासनवमीस येईन. मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देसोस. आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते ठाई वांसासी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई चाल पाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटी स्थित गजानन स्वामी जाहले. बाळापुरी पुकार झाली गजानना आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्ण. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुळी ना धरी चित्ती तो धरिता बुडशील. तो मीच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाच्या पायावर. महाराजा पुलिलीला मीना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस रहा या बाळापुरास. हीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले. रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत हेची इच्छी दास गणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्यायः समाप्तः.